तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे संभाव्य असणारे जीके क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वप्रथम आपल्या सर्वांची रिक्वेस्ट आहे। आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर काय करायचं आहे, लगेच विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। कोणत्या कारणास्तव, जेव्हा विद्यार्थी एकदम फ्री असते, जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करसाल ना तेव्हा काय होईल की आपल्या या चॅनलवर पुढची सुपर क्लास अतिशय महत्त्वाची जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल किंवा जावा या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। तसेच या सुप्रकाशला एक लाईक करून थोडासा प्रोत्साहन तुमच्यातर्फे आपल्या या चॅनलच्या सुप्रकाशला दाखवायचा आहे। चला मग आता सुप्रकाशला सुरुवात करूया। सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया। कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। पहिल्या प्रश्नामध्ये जो कायद्याचा कच्चा मसुदा असतो त्यास काय म्हणतात? निर्णय, अध्यादेश, ठराव किंवा विधेयक। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे। विधेयक असे जे आहे कायद्याच्या कच्च्या मसुद्याला विद्यार्थ्यांना संबोधले जात असते। पाहूया दुसरा प्रश्न। सद्भावना दिवस म्हणून कोणत्या व्यक्तीचा जो जन्मदिवस आहे तो साजरा होत असतो? सद्भावना दिवस या नावाने महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी वरील नाही। ऑप्शन क्रमांक 3 राजीव गांधी यांचा जो जन्मदिवस आहे सद्भावना दिवस म्हणून विद्यार्थ्यांना साजरा होत असतो। प्रश्न तिसरा। मायक्रोमीटर हे परिमाण खालीलपैकी कशाच्या मापासाठी वापरले जात असते? मायक्रोमीटर हे विचारलेले यकृत, पेशी, स्वादुपिंड। तर ऑप्शन क्रमांक 2 पेशींच्या मापासाठी जे आहे काय तर मायक्रोमीटर हे परिमाण वापरले जात असते। प्रश्न चौथा की कोणत्या उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तब्बल किती तर 4 राज्ये येतात ते विचारलेली आहे। असं कोणतं न्यायालय आहे ज्याच्या उच्च न्यायालय आहे ज्याच्या नियंत्रणाखाली 4 राज्ये येतात? गंगटोक, मुंबई, गुवाहाटी किंवा चंदीगड। ऑप्शन क्रमांक 3 गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली विद्यार्थ्यांनो भारतातील तब्बल 4 राज्य येत असतात। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा असा दिसून येतो की या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या रोगांमध्ये अँटीबॉडी 4 पटीने वाढतात ते विचारलेलं आहे। अँटीबॉडीज 4 पटीने कोणत्या रोगात वाढतात? गटसर्प, गोवर, सर्दी किंवा खोकला। ऑप्शन क्रमांक 2 गोवर या रोगामध्ये जे अँटीबॉडीज असतात ते 4 पटीने विद्यार्थ्यांनो वाढताना दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 6वा आहे की मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले आहेत किंवा कोणाचे आहेत आपल्याला विचारलेलं आहे। मनाचा श्लोक आणि दासबोध हा ग्रंथ संत तुकाराम महाराज, संत रामदास महाराज, समर्थ रामदास महाराज, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकडोजी महाराज। ऑप्शन क्रमांक 2 समर्थ रामदास महाराज यांनी जे आहे मनाचे श्लोक तसेच दासबोध हा ग्रंथ त्यांचा आहे। सापेक्षतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणामार्फत मांडण्यात आलेला आहे? आर्थिक सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे। आता हा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? निकोला टेस्ला, एडिसन, आइन्स्टाईन किंवा कार्ल मार्क्स। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 म्हणजेच अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा जो सिद्धांत आहे तो मांडलेला आहे। प्रश्न 8वा पाहूया। पेडॉलॉजी शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास होत असतो? शास्त्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। पेडॉलॉजी हे शास्त्र आहे हवा, पाणी, माती किंवा नदी। तर ऑप्शन क्रमांक 3 मातीचा अभ्यास पेडॉलॉजी या शास्त्रामध्ये होताना आपल्या सर्वांना दिसून येतो। तर या ठिकाणी 9वा प्रश्न असा आहे की भाववाचक नामांना कोणत्या दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखले जात असते? जेही भाववाचक नाम असतात त्यांना। तर सामान्य नाम, क्रियाविशेषण, धर्मवाचक किंवा जातीवाचक। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे। भाववाचक नामांना धर्मवाचक नाम यांनी सुद्धा ओळखले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 10वा। इन्सुलिन हे प्राण्याच्या कोणत्या अवयवापासून प्राप्त केले जात असते ते विचारलेलं आहे। इन्सुलिन तर किडनी, जठर, आतडी किंवा स्वादुपिंड। ऑप्शन क्रमांक 4 प्राण्याच्या स्वादुपिंडापासून इन्सुलिन हे प्राप्त केले जाताना दिसून येते। प्रश्न या ठिकाणी 11वा आहे विद्यार्थ्यांनो की मानवी हृदयातील जो ठोक्यांचा जो आवाज असतो तो किती डेसिबलचा असतो? जो आपल्या हृदयाचा आवाज आहे तो
20 डेसिबल, 15 डेसिबल, 25 किंवा 30 डेसिबल. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच 15 डेसिबल एवढा जो आहे मानवी हृदयातील ठोक्यांचा जो आवाज असतो तो दिसून सर्वांना येतो. प्रश्न 12वा की सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते सांगायचं आहे. या ठिकाणी काय एक आज्ञा केली जात आहे, सर्वांनी शांत बसा असे. तर या ठिकाणी केवळ वाक्य, संयोगी किंवा आज्ञार्थी किंवा वरीलपैकी नाही. तर उत्तर आपण प्रथमच पाहिलेलं आहे. आज्ञार्थी वाक्य होणार आहे सर्वांनी शांत बसा, कारण या ठिकाणी एक आज्ञा केली जाताना आपल्याला दिसून येते या वाक्यामध्ये. प्रश्न 13वा की हळदीला जो पिवळा रंग आहे तो कोणत्या द्रव्यामुळे प्राप्त होतो ते सांगायचं आहे. कोणते द्रव्य आहे ज्यामुळे हळद पिवळी होत असते? तर लायकोपिन, पिगमेंट, कॅप्सिन किंवा टॅनिन. ऑप्शन क्रमांक 2 पिगमेंट द्रव्यामुळे हळदीला जो आहे तो पिवळा रंग प्राप्त होताना विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी पुढचा असा आहे की सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करते? चला, सहारा वाळवंट खूप प्रसिद्ध आहे. तर 12 देश, 8 देश, 7 किंवा 11. ऑप्शन क्रमांक 4 एकूण 11 देशांच्या सीमेला सहारा वाळवंट स्पर्श करताना सर्वांना माहीत असावं की आहे असे. प्रश्न या ठिकाणी पुढचा असा आहे की विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा होत असतो? विद्यार्थी दिवस सर्वांना उत्तर येत असले याचं प्रश्नाचं शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे आहे विद्यार्थ्यांनो सन्मानार्थ साजरा होत असतो. प्रश्न 14वा असा आहे विधेयक मांडणे हा लोकसभेचा कोणता अधिकार दिसून येतो? विधेयक जे मांडले जाते लोकसभेतर्फे ते कोणता अधिकार आहे लोकसभेचा? विशेष, साधारण, बहुमत किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विधेयक मांडणे हा लोकसभेचा एक विशेष अधिकार आहे. प्रश्न 15वा खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रात जाऊन मिळणारी आहे? अरबी समुद्राला मिळणारी नदी दिलेल्या पर्यायापैकी कावेरी, कृष्णा, नर्मदा किंवा खाली एक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. नर्मदा ही जी नदी आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या? तर अरबी समुद्राला जाऊन मिळणारी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 16वा की परमवीर चक्र हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च आहे ते विचारलेलं आपल्याला दिसून येते. परमवीर चक्र पुरस्कार कृषी क्षेत्रातील, चित्रपट क्षेत्रातील, लष्कर किंवा नागरी. ऑप्शन क्रमांक 3 लष्कर क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर परमवीर चक्र असलेला दिसून येतो. प्रश्न 17वा सार्वजनिक काका या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते विचारलेलं आहे. बऱ्याच एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारलेला दिसून येतो. सार्वजनिक काका महात्मा गांधी, शाहू महाराज, महात्मा फुले किंवा वासुदेव जोशी. ऑप्शन क्रमांक 4 वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या प्रसिद्ध नावाने ओळखले जाते. प्रश्न 18वा माहितीचा जो अधिकार आहे महाराष्ट्रातील नागरिकांना कोणाच्या आंदोलनामुळे प्राप्त झालेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण म्हणू शकतो. माहितीचा अधिकार अण्णा हजारे, नरेंद्र मोदी, राज ठाकरे किंवा प्रणव मुखर्जी. ऑप्शन क्रमांक 1 अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे जे आहे माहितीचा अधिकार आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना प्राप्त झालेला आहे. प्रश्न 19वा खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जाते? जैविक खत म्हणून वापरली जाणारी वनस्पती तुळस, आजोला, पळस किंवा करुंज. तर ऑप्शन क्रमांक 2 आजोला ही वनस्पती काय तर जैविक खत म्हणून विद्यार्थ्यांनो वापरली जात असते. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 20वा भारताची भूसीमा एकूण इतर किती देशांना भेटलेली आहे ते विचारलेलं आहे. भारताची भूसीमा तर 7, 4 किंवा 1. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. 7 देशांना भारताची जी भूसीमा आहे ती आपल्याला भेटलेली दिसून येते. तर पाहूया 21वा प्रश्न. या ठिकाणी व्हॉलीबॉल या खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या किती आहे? व्हॉलीबॉल हा खेळ विचारलेला आहे. खेळामधील संख्या किती असते खेळाडूंची? 4, 6, 7, 8. ऑप्शन क्रमांक 2 6 एवढी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येते की व्हॉलीबॉल या खेळामध्ये असलेली कशाची तर खेळाडूंची संख्या. प्रश्न 22वा लावारसापासून जे खडक बनतात त्यांना कोणते खडक म्हणतात किंवा कोणत्या नावाने ओळखले जाते? लावारसापासून जेही खडक बनतात ते लावाजन्य, अग्निजन्य, धातुजन्य किंवा शिलाजन्य.
ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो अग्निजन्य म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 अग्निजन्य नावाने लावारसापासून जेही खडक तयार होतात किंवा बनतात त्यांना म्हणतात. प्रश्न 23वा कुठल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी काय तर स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय आहे, स्वराज्य मिळवणे हे काँग्रेसचे ध्येय आहे असे कोणत्या अधिवेशनात म्हटलेले होते ते विचारलेलं आहे. कुठल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी असे म्हटले होते तर कोलकाता, मुंबई, त्रिपुरा किंवा बेळगाव. ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे, स्वराज्य मिळवणे असे म्हटलेले दिसून येते. प्रश्न 24वा सन 1931 मध्ये खालीलपैकी कोणास जी आहे फाशीची शिक्षा झालेली होती किंवा देण्यात आलेली होती, वर्ष विचारलेलं 1931 तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग या सर्वांना विद्यार्थ्यांना 1931 मध्ये जे आहे ती काय देण्यात आलेली होती, त्यांना फाशीची शिक्षा झालेली होती, देण्यात आलेली दिसून येते. प्रश्न 25वा वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येते, कोणत्या वायूचे आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन, निऑन किंवा कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, सर्वांना उत्तर माहितीच असेल. नायट्रोजनचे जे प्रमाण आहे वातावरणामध्ये सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 26वा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कोणती पद्धत जी आहे ती लागू केलेली होती, व्यक्ती किंवा जे गव्हर्नर जनरल होते ते विचारलेलं लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. महलवारी, कायमधारा, रयतवारी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 कायमधारा ही पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी जी आहे ती लागू केलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे की केलेली होती असे. प्रश्न 27वा दिसून येतो लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत जी आहे ती कोणत्या वर्षी लागू केलेली होती. आता वर्ष विचारलेलं आहे कायमधारा पद्धत लागू करण्याचे. 1799, 1770, 1793 किंवा 1777. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत जी आहे ती लागू केलेली होती. घेऊया प्रश्न 28वा कृष्णा नदी ही कोणत्या दिशेकडे वाहणारी नदी आहे. नदीचं नाव लक्षात घ्यायचं आहे किंवा नदी लक्षात घ्यायची आहे जी की आहे कृष्णा, पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, पूर्व दिशेला कृष्णा ही नदी वाहताना आपल्या सर्वांना दिसून येते. चला मग आता 29वा प्रश्न कव्हर करूया. तर महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी केलेली होती. महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना केलेली आहे, आपल्याला प्रश्नामध्येच उत्तर मिळत आहे. तर कोणत्या वर्षी, 22 ऑगस्ट 1893, 22 ऑगस्ट 1895, 22 ऑगस्ट 1894 किंवा 1897. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो किती तर 22 ऑगस्ट 1894 मध्ये महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना केलेली दिसून येते. प्रश्न या ठिकाणी 30वा महाराष्ट्राची पहिली महिला डॉक्टर कोणत्या व्यक्ती झालेल्या होत्या ते विचारलेलं आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॉक्टर विमल जोशी, क्रांती जोशी, आनंदीबाई जोशी किंवा पार्वती जोशी. ऑप्शन क्रमांक 3 आनंदीबाई जोशी यांनी महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर व्यक्तींचा जो मान आहे तो मिळवलेला दिसून येतो. आता विद्यार्थ्यांनो सुप्रकाशात सोडण्याच्या पूर्वी अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय असते की चॅनलला सबस्क्राईब करणं असते. सबस्क्राईब करणं गरजेचे का आहे, जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुप्रक्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. त्या कारणास्तव काय करणं गरजेचे असते, सबस्क्राईब करणं गरजेचे असते. एकदम फ्रीमध्ये आपण करू शकता. तसेच सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन आपल्या या चॅनलच्या या सुप्रकाशला जरूरच दाखवायचं आहे. तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. चला भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.